अरे चंदू नाना आलाय वाटतं. बोले बोले त्याच्याशी. चंदू नाना नमस्ते. काय रे नांद्या, कुठे फिरतोय? काय नाही बाबा, गेलो होतो शेतात. नाना तुम्ही कुठे निघालेत? अरे खेड्याचा येडा, आम्ही शहरचे लोक. आम्हाला सकाळमध्ये व्यायाम करावा लागतो, योगा करावा लागतो, जॉगिंग करावी लागते. जॉगिंग काय असतं? अरे खेड्याचे येड्या, जॉगिंग जॉगिंग म्हणजे असं पुढे पुढे चालायचं, मागे चालायचं, हात वरती करायचे, खाली करायचे, हा वरती हात, खाली हात, वरती हात, खाली हात, याला जॉगिंग म्हणतात. आणि हे मी रोज करतो, मुंबईमध्ये मी रोज करतो. म्हणजे 50,000 पगार आहे आणि मला इंग्लिश पण बोलता येतं, म्हणून रोज जॉगिंग करतो. त्याचा इंग्लिशचा काय संबंध? तुला येते का सांग? तुला इंग्लिश येते का? बोलू का तुझ्याशी इंग्लिश? नको बाबा, मला काही येत नाही. हे माझ्याशी बोलू नको, मला समजत नाही, मी शेतकरी माणूस. अरे तुम्ही कुठे फिरत नाही, मी तर कुठे नाशिक, नागपूर, मुंबई, अमरावती, कुठे 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 फिरतो मी. अख्खा भारत काय अख्खी दुनिया मी फिरून आलोय. कारण की मला 50,000 पगार आहे आणि मला इंग्लिश पण बोलता येतं. फाड फाड इंग्लिश बोलतो मी. चांगलं आहे भाऊ, चांगलं आहे. तू मुंबईला गेला आता एवढी प्रगती झाली तुझी. तसं नाही नंद्या, तुला काही कळतं का? तसं नाही लागते. डेअरिंग पाहिजे माणसाने, डेअरिंग. माझ्यामध्ये एवढी डेअरिंग आहे, अख्ख्या मुंबईमध्ये लोक म्हणतात चंदू नाना तुमच्यासारखी डेअरिंग कोणामध्येच नाही. पण चंदू नाना सगळ्या मुंबईमध्ये मला चंदू नाना म्हणतात. चांगलं आहे भाऊ. चंद्र, तुला आठवतं या झाडाचे आंबे खायचो आपण? या जे लहान होतो त्यात बघा, इथे जायचो आपण खेळायला, इथूनच आंबे खायचो आपण. तुला देऊ का आंबा? तोडू का एक? अरे खेळाचे येडा, मी हे आंबे खातो का? मी डायरेक्ट हापूस आंबा खातो. हापूस आंब्याशिवाय दुसरा आंबा मला चालत नाही. काय नाना, लहानपणी आपण हेच खायचो. असं नाही नंद्या. अरे लहानपणीची गोष्ट वेगळी. आता मला 50,000 पगार आहे आणि मला इंग्लिश पण बोलता येतं. मी कसं काय हे आंबे खाऊ? अरे मग काय संबंध इंग्लिशचा आणि त्या आंब्याचा? तुम्ही खेड्याचे लोक, तुम्हाला अकला कमी. अरे जर माझा 50,000 पगार आहे तर मी हे आंबे कसे खाऊ? मी डायरेक्ट हापूस खातो. हापूस आंब्याशिवाय मी दुसरा आंबा खात नाही. चांगलं आहे भाऊ, चांगलं आहे. मी पण ऐकलंय की हापूस आंबा चांगला असतो असं, पण आम्ही गरीब लोक बाबा, इथे कोण हापूस देणार? गावातले आंबे आपले खायचे. तुला काही अक्कल नाही. हापूस आंबा म्हणजे काय आंबा असतो? किती कलर कलर मध्ये तो आंबा येतो. हापूस आंबा कलर मध्ये येतो? मग खेडा काय येडा, तुला काय माहिती? आंबा किती भारी भारी कलर मध्ये येतो. कधी निळा येतो, कधी हिरवा येतो, कधी लाल येतो, कधी पिवळा येतो, कधी जांभळा येतो. चला चंद्राचा आपण ऐकून होतो, काही पण टोकतो. अशा कलर मध्ये कधी आंबे येतात का? नंद्या काय खुसूर खुसूर करतो, माझ्याशी बोल. तसं नाही नाना, तुम्ही पहिल्यांदा ऐकतोय. निळा जांभळा असा कसा आंबा असेल? अरे येडा, ते हापूस आंबे असतात. ते तुला कळतं का? हापूस आंबा वेगवेगळ्या कलर मध्ये येतो. अरे मी ऐकलंय हापूस, पण असं ऐकलं नाही कधी. तू मुंबईला गेलाय, तू पुण्याला गेलाय, तू नाशिकला गेलाय. तुम्ही घराच्या बाहेर निघतच नाही तर तुम्हाला कसं कळेल की कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत? जाऊ दे बाबा, तू सांगतो तर असेल. जाऊ दे, आंबे तोडू का? मस्त आंबे आहेत आपले, पण आंबे गोडच आहेत आपल्या शेतातले. खाशील का? अरे येडा, मला इंग्लिश मध्ये बोलता येतं. माझ्या 50,000 पगार आहे. मी हे गंदे आंबे कसं काय खाऊ? अरे बाबा, हे सुद्धा आंबे चांगले आहेत. ते हापूस वगैरे नसतील बाबा, पण चांगले आंबे आहेत, गावठी आंबे आहेत. खाऊन बघ किती छान येतील. मला तसं चालत नाही. हापूस आंब्याशिवाय मी तर काही खात नाही. अरे बाबा, ते पण झाडाला लागतात, हे पण झाडाला लागतात. किती येडा आहे रे तू. हापूस आंबा फॅक्टरी मध्ये तयार होतो. तुला काय अक्कल वगैरे? खेड्याचे येडे तुम्ही काय सुधारणार नाहीत. आंबा फॅक्टरी मध्ये? तो आम्ही जो खातो तो फॅक्टरी मध्ये तयार होतो. अरे चंदूराला एवढा काय फेकायला लागलाय? हापूस आंबा ठीक आहे, मी खाल्ला नाही, पण हे तर माहिती झाडालाच लागतात सगळे आंबे. अरे भाऊ, त्या हापूसच्या आंब्याच्या फॅक्टरी मध्ये मला पण बोलत होते. चंदू नाना म्हणे तुम्ही आमच्या फॅक्टरी मध्ये काम करा, मला 1,00,000 पगार देऊ. पण मला तसं चालत नाही. मी सांगितलं मी काम करणार नाही, मात्र मला दरवर्षी 1 ट्रक हापूस आंब्याची पाठवून द्यायची. चंदू नाना, फॅक्टरी मध्ये आंबा कसा तयार होईल? अरे यार, मी जाऊन आलो त्या फॅक्टरी मध्ये. मुंबईला किती फॅक्टरी आहेत हापूस आंब्याच्या? मी ऐकलंय बाबा, कोकणामध्ये हापूस आंबा खूप पिकतो, हे ऐकलंय. खाल्ला नाहीये, पण ऐकलेलं आहे. अरे येडा, तो नकली, तो खोटा. फॅक्टरी मधला, मुंबई मधला फॅक्टरी मधला खरा हापूस आंबा भारी असतो. 1,000 रुपयाला एक आंबा मिळतो. तो 500 रुपयाला पण मिळू शकतो छोटावाला, पण मोठा जो आंबा आहे 1,000 रुपयाला एक मिळतो.
पण फॅक्टरीत आंबा कसा तयार होतो? अरे बाबा त्या फॅक्टरीत मी जाऊन आलोय. इकडनं साखरचं पोतं टाकलं, तिकडनं हापूस आंबा तयार आणि त्याची पॅकिंग होते. काय माहिती बाबा, आता काही मला काही कळतच नाहीये. अरे तू माझा जुना मित्र आहे, तुझ्यासाठी मी आणणार 1 पेटी हापूस आंब्याची आणणार. 12,000 रुपयाची पेटी असते ती, पण मी तुला खाऊ घालणार. तू चिंता नको करू. कोणत्या कलरचा पाहिजे तुला? जांभळा पाहिजे का लाल पाहिजे का पिवळा पाहिजे का आकाशी पाहिजे? नको भाऊ, एवढे 12,000ची पेटी मला नाही परवडणार. येण्याची येणं तुम्ही पैशांकडेच बघतात. 12,000ची ती बाहेर आहे, पण मी तुला ती फक्त 10,000 मध्ये आणून देईन. नको बाबा, जाऊ दे, आता बघू नंतर. चल उद्या भेटू, माझ्या डोक्यात फिरलंय. खेड्याचे येणे यांना माहित नाही, हापूस आंबा फॅक्टरी तयार होते माहित नाही यांना लोकांना. येणे कुठले?